नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशन मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 त्यामधील तिसरा पाठ पृथ्वीवरील सजीव. याच्या आधीच्या पाठामध्ये आपण इतिहास म्हणजे काय, इतिहासाची साधनं काय काय आहेत, ती कशा पद्धतीने आपल्याला इतिहास सांगतात आणि इतिहासामध्ये आणि त्यासोबतच भविष्यामध्ये पण आपण काळाची विभागणी कशी केलेली आहे, काल संकल्पना आपण समजून घेतली जी की अतिशय महत्त्वाची आहे. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. आता आपण पाहणार आहोत पृथ्वीवरील सजीव. म्हणजेच काय की आपण पाहिलं होतं की साधारणतः खूप 4 अब्ज वर्षांपूर्वी आपल्याकडे काय झालं होतं, पृथ्वीची निर्मिती झाली होती. इथपर्यंत आपण इथे कव्हर केलं होतं. ठीक आहे. आणि मग त्यानंतर काय झालं, 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली होती तेव्हा हळूहळू पृथ्वीवरती सजीव येऊ लागले. मग ते काय एका दिवसामध्ये सगळे सजीव आले का, तर नाही. तर सजीव तयार होत होते पृथ्वीवरती. मग ते तयार होण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही प्रोसेस आहे त्याला किती वर्षांचा कालावधी लागला, ते कशा पद्धतीने हळूहळू तयार होत गेले आणि सजीव कशा पद्धतीने पृथ्वीवरती आले, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. त्यांची उत्पत्ती पाहायची आहे, त्यांची निर्मिती पाहायची आहे आणि पृथ्वीवरील एकूणच प्राणीसृष्टी पाहायची आहे. आता पृथ्वीची उत्पत्ती. आपल्या सगळ्यांनाच काहीतरी प्रश्न पडतात की आता आपण ज्या पृथ्वीवरती राहतो ती पृथ्वी कशी बरी बनली असेल, किंवा त्याच्यावरती इतकी सगळी माणसं, इतक्या वेगळ्या प्रकारचे प्राणी, इतकी वेगळ्या प्रकारची फुलं, म्हणजे एक साधारणतः वनस्पती, हे कसे काय बरं पृथ्वीवरती आले असतील, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर त्याचंच उत्तर आज आपण बघणार आहोत. म्हणजेच काय की ही पृथ्वी जेव्हा पहिल्यांदा बनली होती तेव्हापासून आतापर्यंत आहे तशी आहे की त्याच्यामध्ये काही बदल झाले. तर या सगळ्या गोष्टी आणि बदल झाले असतील तर नेमके कुठले बदल झाले, हे सगळं काही आपल्याला पाहायचं आहे. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असं मानलं जातं की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त असा वायू, धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा ढग बनला होता. तो अवकाशामध्ये निर्माण झाला होता आणि तो अतिशय गतिमान होता. आणि हा जो काय अत्यंत वेगवान ढग जो आहे तर तो चक्राकार फिरू लागला. आणि जेव्हा तो चक्राकार फिरू लागला तेव्हा त्याचा वेग हळूहळू कमी झाला आणि त्यापासून त्याचं विभाजन झालं, त्याचं डिव्हिजन झालं, त्याचे तुकडे झाले आणि त्यापासून सूर्य बनला आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह बनू लागले. आणि ती ग्रह कुठले कुठले आहेत तर तुम्हाला माहिती असेल की सूर्यमालेमध्ये मध्ये आपला सूर्य असतो, त्यानंतर इथे बुध असतो, मग शुक्र असतो, मग पृथ्वी असते, मग मंगळ आहे, शनी आहे, गुरु आहे, शनी आहे, युरेनस आहे आणि नेपच्यून आहे. अशा पद्धतीने 8 जे ग्रह आहेत तर ते आपल्या सूर्यमालेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जे ग्रह बनले, सूर्य बनला, ठीक आहे. सूर्य पण सुरुवातीपासून नव्हता, तो पण कधीतरी तयार झाला असेल ना. तो कशाने बनला, तप्त वायू, धूळ यांच्या सगळ्यांच्या मिश्रणामुळे बनला. आणि त्याच मिश्रणापासून इतर सगळे ग्रह पण बनलेले आहेत. तरी पण ते सगळे सारखे आहेत का, नाही. त्यांच्यामध्ये इतर पण काही घटक आहेत, काही वेगळे पण आहे, काही बदल झालेले आहेत. तर त्यासोबतच मग पृथ्वीवरती काय कशा पद्धतीने सजीवांची निर्मिती झाली, तर सर्व ग्रहांपैकी फक्त आणि फक्त पृथ्वीवरतीच सजीवसृष्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर म्हणजेच निर्मितीनंतर तिचा जो काही पृष्ठभाग आहे तर तो थंड झाला. आधी आपण पाहिलं की खूप तप्त वायूंनी हे सगळं बनलं होतं. हळूहळू जसं काळ उलटत गेला, त्यांची गती जशी मंदावली, त्याप्रमाणे त्यांच्यावरचं जे काही तापमान आहे तर ते पण कमी होऊ लागलं. आणि मग हा पृष्ठभाग थंड झाल्यानंतर आता अर्थातच ते वायू आधी गरम असल्यामुळे ते वायू होते. कुठल्या पण वायूला जेव्हा तुम्ही त्याला उष्णता द्याल तेव्हा तो वायू राहतो. थंड झाल्यानंतर त्या वायूचं काय होतं, घन ह्याच्यामध्ये रूपांतर होतं किंवा लिक्विड मध्ये रूपांतर होतं, पाण्यामध्ये रूपांतर होतं, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. तुम्ही जर बाष्पीभवन पाहिलं असेल तर तेव्हा काय होतं, त्या पाण्याचं वायू होतं. पण बाष्पीभवनाच्या उलट जर तुम्ही पाहिलं तर त्या वायूचं काय होतं, पुन्हा एकदा पाणी पण बनतं. सो त्याच पद्धतीने आधी हे सगळे तप्त वायू होते. त्यानंतर जसं तापमान कमी झालं तसं या वायूचं रूपांतर पाण्यामध्ये झालं. आणि मग आपल्याला संपूर्ण पृथ्वीवरती खूप मोठे मोठे असे जलाशय, म्हणजे जो काही समुद्र, महासागर ज्याला आपण म्हणतोय, तर तो पाहायला मिळत होता. आणि मग जलाशयांची निर्मिती झाली, पण हे व्हायला 80 कोटी वर्ष लागली. म्हणजे ते तापमान थंड होऊन त्यापासून जलाशय निर्माण व्हायला 80 कोटी एवढे वर्ष लागले. आणि मग आता हे पण कोणी पाहायला नव्हतं गेलं, सो हे पण मानलं गेलंय किंवा अंदाज लावला गेलाय. सो असं मानलं जातं की प्रथम जे एकपेशीय सजीव निर्माण झाले त्यांना आपण आदिजीव म्हणतो. सगळ्यांना सायन्समध्ये माहिती असेल की एकपेशीय जीव असतात, बहुपेशीय जीव असतात. म्हणजेच काय, एकच पेशी जे सगळं काम करते त्यांच्या बॉडीमधलं, त्याला आपण म्हणतो एकपेशीय जीव. त्याला आपण आदिजीव म्हणतो. त्याला तुम्ही अमिबाचं पण नाव ऐकलं असेल, ठीक आहे, अमिबा पण म्हणतो आपण त्याला. सो हे जे एकपेशीय सजीव आहेत तर ते हळूहळू त्याच्यामध्येच डिव्हिजन होत गेलं. त्याच्यापासूनच त्याच्यामध्ये 2 पेशी बनले, 3 पेशी बनले, असं करत करत बहुपेशीय सजीव पण तयार झाले.
आणि अर्थातच हे जे एकपेशीय जीव आहेत, एक पेशी केवढी छोटी, केवढी अशी एकदम लहान असते की ती आपण डोळ्याने बिळाने नाही पाहू शकत. त्याला पाहायला आपल्याला अशा पद्धतीने सूक्ष्मदर्शकची गरज असते. ठीक आहे, मायक्रोस्कोपची गरज असते. सो हे काही आपण डोळ्यांनी नाही पाहू शकत. सो त्यांना पाहायला आपल्याला सूक्ष्मदर्शक लागतात. आणि सूक्ष्मदर्शकामधून जेव्हा आपण एकपेशीय जीव पाहिला तर तो अशा पद्धतीने होता की एक पेशी आहे आणि बाकी सगळी त्याचा पूर्ण या पेशीचाच बाहेरचा भाग आहे. ठीक आहे, सो याला आपण काय म्हणणार आहोत, एकपेशीय सजीव. आता मग हे तर झालं एकपेशीय सजीव. मग तेच हळूहळू बहुपेशी झाले आणि त्यापासूनच मग परत वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रकाराचे प्राणी जे आहेत तर ते आपल्याला पृथ्वीवरती पाहायला मिळू लागले. सो मग पृथ्वीवरती सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. त्यापैकी प्राणी सृष्टीचा विचार आपण इथे करणार आहोत. आता आपण प्राण्यांबद्दल पाहणार आहोत. वनस्पतींबद्दल तुम्हाला सायन्समध्ये, विज्ञानामध्ये पाहायला मिळेल. सो प्राण्यांची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे असतात. आता बघा किती वेगळ्या प्रकारचे प्राणी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. प्राण्यांमध्ये पक्षी पण येतात बरं का. ठीक आहे, सो प्राण्यांचं वैशिष्ट्य काय आहे. सगळे प्राणी श्वासोच्छ्वास करतात. आपण पण प्राणीच आहोत. आपण पण श्वासोच्छ्वास करतो. ठीक आहे, श्वास श्वास घेणं, श्वास सोडणं हे सगळं आपण करत असतो. प्राणी जे आहेत तर त्यांना अन्नाची गरज असते. मग अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर अनेक कारणांसाठी ते लोक हालचाली करत असतात. काही प्राणी जातींमध्ये प्राणी अंडी पण घालतात, तर काही जण डिरेक्टली आपल्या पिल्लांना जन्म देतात. फॉर एक्झाम्पल पक्ष्यांमध्ये आपण पाहायचं म्हटलं तर ते अंडी देतात. पण तेच आपण गाय असेल, म्हैस असेल, मांजर आहे, कुत्रा आहे असे काही प्राणी पाहिले तर ते अंडी देतात का? नाही, ते डिरेक्टली आपल्या पिल्लांना जन्म देतात. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण प्राण्यांमध्ये पण वेगळेपण पाहू शकतो. सो ही सगळी प्राणी तुम्हाला पाहायला मिळतात. सगळ्यांना त्यांची नावं माहिती असतील. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण प्राणीसृष्टी काय आहे एक थोडक्यात आपण हे पाहिलं की पृथ्वीवरती सजीव सृष्टी कशी आली आणि कशी विकसित होत गेली. पुढच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे की उत्क्रांती म्हणजे नेमकं काय आणि उत्क्रांतीमध्ये कशा पद्धतीने जे प्राणी आहेत तर ते त्यांचं वाढ होत गेली, त्यांचा विकास होत गेला, हे सगळं आपण उत्क्रांतीमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजचा छोटासा पाठ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.